रोहित पैकी अभिनंदन. त्यानंतर गेम चेंजर या स्पर्धेतला अत्यंत महत्त्वाचा सामना श्रीराम कष्टळे हा दावेदार संघ आहे आणि गेम चेंजर खेळाडू आहे रोहित पैकी. दीप्तेश चौधरी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपल्याला देण्यात आलेला. दीप्तेश चौधरी आपण थांबायचे, पराभूत झालेल्या संघाचा सन्मान आपण करणार आहोत. थँक्यू दिदे थांबा. रोहित अत्यंत महत्त्वाचे 4 चौकार तुझ्या बॅटमधून आले आहेत. विशेष करून 4ही गोलंदाजांनी केलेली कामगिरी अफलातून होती. प्रत्येक गोलंदाजानं विकेट घेतला आणि आज एक चांगला प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी सेट करून दिला होता. हो नक्कीच. रोहित जास्त बोलत नाही. रोहित तुला शुभेच्छा असतील. रोहित सांगतो मी जास्त बोलत नाही, मी करून दाखवतो. यानंतर जांभूळपाडा टीमचा कॅप्टन आपला सन्मान केला जाईल. क्रिकेटच्या मैदानात रंगात थँक्यू जांभूळपाडा, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. थँक्यू सो मच. या स्पर्धेत आपण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. आपण पाहतात विजय मामा चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम आणखीन एक धमाका घेऊन येतोय. मैदानावरती मॅच रंगणार आहे, मजा येणार आहे आणि खूप मजा येणार. काल देखील आपण संध्याकाळचं सत्र पाहिलं, खूप मजा आली आणि रोमर्स एक सामने आपल्याला पाहायला मिळेल. दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा तशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळेल, कारण एक सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढत असतो. बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व आहे, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी आहे. विजय मामा चषक क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा डबल बार मी काय म्हणतो भरत, त्याचे कारण आहे ग्रामीण आणि शहरी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारी स्पर्धा विजय मामांच्या संकल्पनेमधनं इथे त्याचा साकार होतोय. 9व्या मॅचच्या दिशेने जिथे सामना सुरू होतोय आणि भरत मोरे यांचा मधुर आवाज तुम्ही ऐकणार आहात. जस्ट थँक्यू सो मच सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. चालू असलेली मॅच म्हणजे ज्या मॅचला होती सुरुवात श्री गणेश घासकोपरी आणि त्यांच्यासमोर एंजल स्टार वैतीपाडा या दोन संघादरम्यान आहे. मागील मॅच थोडीशी लो स्कोरिंग झाली आणि त्या लो स्कोरिंग बरोबर मॅच फिनिश अशी काही झाली जेणेकरून खूप मोठा टाईम वाचला, वेळ वाचला आणि वेळेच्या बाबतीत जे सहकार्य केलं ते मात्र टीम श्रीराम कसराली संघानं ASV एंजल स्टार वैतीपाडा प्रथम फलंदाजी करते. पहिला चेंडू समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, तो जोपर्यंत येईल अडवण्याचा प्रयत्न नाही. तू थांबू की मी थांबू, मी थांबू की तू थांबू असं बोलत असताना चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. श्री गणेश घासकोपरी यावेळेला क्षेत्ररक्षण करते. ही आत्ताच नव्हे, म्हणजे ज्या वेळेला ओव्हरआर्म क्रिकेटच्या अगोदर अंडरआर्म क्रिकेटसुद्धा व्हायचं तिथे सुद्धा हा संघ बघायला मिळायचा आणि जसं महेशने सांगितलं हे मैदानसुद्धा त्यांच्यासाठी तितकंसं लकीसुद्धा आहे. बघूयात आज कितपत त्यांना भाग्य साथ देतं. परंतु पहिल्याच चेंडूवरती जी काय हरकत झाली आहे त्याच्यावरती चौकार आला आहे. ग्रेट स्टार्ट. ओ एच चेंडू मागे निघून गेला. यष्टरक्षक थोडे बीट झाले, विशाल नाराज आहेत, परंतु इथे विराजला खूप मोठं जेवणदान मिळालं असं म्हणावं लागेल. एक दाव्याने धावफलक पुढे जाईल आणि खरोखरच या डबल बार जसा प्रशांत सरांनी सांगितलं हा डबल बार आहे. ग्रामीण आणि शहरी गटातले संघ काही इथे खेळले, ग्रामीण गटातले संघ खेळत आहेत आणि हा जो काही डबल बार आहे तो या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं आणि त्यांच्यासाठी वेगवेगळी बक्षिसं सुद्धा आहेत. वेगवेगळी बक्षिसं, वैयक्तिक पारितोषिकं आणि ही सगळी असताना म्हणतात ना या इथील म्हणजे या विभागामधील ग्रामीण खेळाडूंना उपलब्ध करून दिलेलं हे असं व्यासपीठ, ज्या व्यासपीठावरती तुम्ही खरोखरच शो झाल्यानंतर दिसल्यानंतर सिंगल धाव पुन्हा एकदा येताना बघायला मिळते. एका धाब्याने धावफलक पुढे जाते, जाऊन पोचलाय 6 वरती. 3 चेंडूचा खेळ झाला, 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. पहिलं षटक मार्गस्थ पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हवी तशी पॉवर दिसलेली नाही आहे. मला वाटतं हे आत्ता मगाच्या मॅचमध्ये झालेलं जे मॅच विनिंग षटक होतं, ज्या षटकामध्ये 4 चौकार आले, 5 चौकार, ते कदाचित पॉवर प्लेचं मोठं षटक आणि यावेळेला लॉफ्ट केलं चेंडू ऑन साईडला. इनफिल्डमध्ये होते महेश, त्यांना भेदून चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. आडव्या बॅटनं या चेंडूला खेळलं गेलं तर त्यांना माहित होतं मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात त्याच्या डोक्यावरून मारू शकतो अशा प्रकारचा पंच आणि हा लॉफ्टचा फटका होता आणि त्या चेंडूला मात्र थोडासा खाली जाताना आपण बघितला, परंतु डीपमधलं प्रोटेक्शन थोडंसं लांब होतं, वाईडिश होतं आणि त्यामुळे
चौकाराला यावल हेलिकॉप्टर उडवलाय उंच हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे परंतु तो जोपर्यंत वेट करेल तोपर्यंत वाट लागली आहे चेंडू जातोय सीमारेखा पार षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार धुवाधार फलंदाजी विराटच्या बॅट मधून मोठमोठी आक्रमण होत आहेत चौकार चौकार षटकार 15 धावा वैयक्तिक 16 धावा सांघिक आणि असं हे षटक सजत असताना आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे विजय मामा चषकाची चर्चाच काहीशी नाही आहे त्याची आवड त्या स्पर्धेला खेळण्याची जी काही इच्छा किंवा या स्पर्धेचा काही हा थाट सगळ्यांच्या मनाला भावणार आहे म्हणूनच इतके दिवस म्हणजे 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी असा हा मोठा कार्यकाळ राहतो या स्पर्धेचा आणि त्यामुळे या कार्यकाळामध्ये आता 4था दिवस 29 तारीख आजची आणि वैतरणा अ गटाचे संघ या ठिकाणी खेळतात लगेच बॉल दिला जाणार आहे चेंडू बाहेर गेलाय त्यामुळे दबिंग चेंडू दिला जातोय पहिले षटक असल्या कारणानं गुड शॉटची बॉल अगदी पहिल्या वर्षापासून आपल्याला जोडले गेले हे बॉल पार्टनर म्हणूयात त्यांना आणि ते बॉल आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतात उद्घाटन सोहळा खूप मोठ्या थाटामाटात आपल्याला बघायला मिळाला आमदार राजन नाईक साहेब त्यावेळेला इथे उपस्थित होते आणि त्यानंतर पालघर जिल्हा महाराष्ट्र राज्य अग्रिसेना उपाध्यक्ष सन्माननीय कैलाश काका पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन आणि एक वेगळं नातं आहे विजय मामा त्यानंतर कैलाश काका म्हणा त्यानंतर बाकी सर्व मंडळी ज्या स्पर्धेला आवर्जून आपली भेट देताना बघायला मिळतात चेंडू मागं निघून सरला यष्टरक्षक प्रसाद आहेत त्यांच्या हातामध्ये जातोय तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होतीये सुरुवात चांगली झाली होती परंतु या षटकाचा शेवट जर आपण बघितलं तर डॉट ने झाले पहिलं षटक संपलं 16 धावा बिनबाद एन स्टार वैतीपाडा आणि उद्याचा दिवस खूप मोठा आहे उद्याचा दिवस सर्व प्रेक्षकांचा आहे सर्व प्रेक्षकांना इथे घेऊन येणार आजचा दिवस ग्रामीण गट असल्या कारणाने या गावाला बिलॉंग करणारे याची निगडीत असणारे सर्व प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतील परंतु उद्या जो गुरुवारचा दिवस आहे ऑल इंडिया ओपनचे संघ इथे येणार आहेत भारतवर्षामधील जेवढे काही स्टार आहेत टेनिस क्रिकेटचे ते इथे अवतरताना दिसतील कारण 8 संघ आपल्याला ओपन गटातील इथे खेळताना दिसणार आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक तारेसितारे इथे येताना दिसतील भिवंडी ठाणे पालघर मुंबई शहर उपनगर आणि आजूबाजू महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील खेळाडू इथे बघायला मिळतील विरार युवा क्रीडा कमिटी मंदनगड वनशाही 11 नची स्पोर्ट्स विरार हे 4 संघ आहेत आणि आईगावदेवी मुंबई के11 नालासोपारा RR स्पोर्ट्स आणि ईगल बॉयज मुंबईचा सम्राट असे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये दिसतील परंतु प्रेक्षकांना इथं आल्यानंतर काय प्रेक्षकांना इथं आल्यानंतर फ्री लकी ड्रॉ यावेळेला लॉफ्ट केलाय चेंडूला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहे चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला गेलाय मिस जजमेंट देऊन देतोय पुन्हा एकदा चौकार 2 वेळा अशी हरकत झाली आहे त्यामुळे 4-4-8 धावांची बरकत चौकार भिडू दे साऱ्या गगनात ललकार आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार त्यानंतर यानंतर होणारी मॅच त्याच्या टॉसची माहिती सुद्धा तुम्हाला देणार आहोत लॉफ्ट केला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे विशालच्या हातामध्ये चेंडू आणि अखेरकार सूर गवसलाय यश पाटीलला फलंदाज बाद झालाय उमेश एका चौकारानंतर मैदान सोडावं लागतंय पहिल्या विकेटचं बटन एंजल स्टार वैतीपाडा संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट चला यानंतर होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे कोसमाई खार्डी आणि जय बजरंग शिरगाव या दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस का बॉस मध्ये इनिंग ब्रेक मध्ये जॉईन व्हायचे कोपर संघाचा कर्णधार आपण धीरेन भगतशी संपर्क साधा आणि या 2 षटकानंतर टॉस होणार आहे त्यामुळे कोसमाई खार्डी आणि जय बजरंग शिरगाव दोन्ही कर्णधार आपण
प्रेझेंटेशन बॉक्समध्ये 2 षटकांतर जॉईन व्हायचंय. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती मिळाला ब्रेक थ्रू. श्री गणेश घासकोपरेने निर्णय घेतला फिल्डिंगचा टॉस जिंकल्यानंतर आणि त्याला खरं कसं ठरवणार किंवा त्याच्यावरती सार्थ कामगिरी कशी करणार याचं उदाहरण म्हणून विकेट ऑन साइडला लॉफ्ट केलं. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल. ट्रिपलाय झेल संपलाय खेळ. 1 मोर विकेट डाऊन. अजय भगत डिपार्ट्स. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. यस विकेट आला कॅच करवी आणि लगातार 2 विकेट. ऑन हॅट्रिक असतील आता गोलंदाज. ऑन हॅट्रिक असणार आहेत. काय आजच्या दिवसातील तिसरी हॅट्रिक दिसेल का हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तुर्तास कोस्माई कार्डे आणि जय बजरंग शिरगाव या 2 संघादरम्यान यापुढील होणारा सामना असणार आहे. त्यामुळे या दोन्ही कर्णधारांनी आपण टॉससाठी येऊन थांबायचंय. जरीमरी डोलेव आणि आई चंडिका माता कोपर हा सामना थोडासा आपण थांबवलाय आणि त्याच्याबद्दल माहिती आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतील. त्या अगोदर कोस्माई कार्डे आणि जय बजरंग शिरगाव आपण नाणेफेकीसाठी यायचंय. लगातार 2 विकेट आलेत. यश पाटील आता कातील बनलाय. तो कातीला अंदाज त्याचा दिसलाय कारण लगातार 2 विकेट आल्यात. तिसरा फलंदाज नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती युवराज वैती मैदानाच्या दिशेने येतोय. बघूयात काय युवराज वैती समोर यश आपली ती यशाची गाथा पुन्हा कायम ठेवते का. ऑन हॅट्रिक बॉल. हो यावेळेला शफल झाले ते परंतु टप्पा पडल्यानंतर खाली जाणारा चेंडू आला ते कार्पेट निघून गेलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येऊन जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव येते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 ही स्पर्धा आपण बघत आहात. आणि ही स्पर्धा बघत असताना प्रत्येक खेळाडूला इथे खेळल्यानंतर तो खेळाचा जो काही आनंद मिळाला म्हणजे म्हणतात ना ते एक समाधान आहे. प्रवेश घेतल्यानंतर इथे प्रवेश फी दिल्यानंतर बक्षीस मिळो ना मिळो परंतु हा खेळण्याचा अनुभव किंवा हे जे व्यासपीठ आहे याला बघता ते वेगळं समाधान मनाला लागतं. इव्हन समालोचकांना सुद्धा इथे येऊन समाधान लागतं म्हणून भरपूर असे समालोचक इथे येताना दिसतात. आता आमचं घरचंच व्यासपीठ आहे म्हटल्यानंतर आम्हाला तर द्विगुणित त्याचा आनंद आहे. अँजल स्टार वैतीपाडा 21 वरती 2. अमर राम स्वतः आमचे मित्र इथं स्कोररच्या भूमिकेमध्ये. धीरन भगत आहेत. दया पाटील आहेत आणि ही संपूर्ण आमची कार्यकारिणी V24 फाउंडेशनची. गोलंदाजी मार्कवरती यश चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. यावेळेला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु चेंडूला गॅदर करू शकला नाही. जजमेंट इतकी प्रॉपर नाही. चेंडूने उंची जेवढी गाठली होती त्याच्यामध्ये जो वेळ होता त्या वेळेचा फायदा उचलता आलेला नाही. धावचीची संधी फलंदाज बाद. असा नाही तर तसा म्हणजे देव म्हणतात ना सगळेजण म्हणतात की देव एक संधी देतो. एक नाही भरपूर देतो फक्त आपल्याला त्या दिसल्या पाहिजेत. त्यातली कहाणी होती. दुसऱ्या संधीमध्ये आली विकेट. या ऐकूयात डीजेला. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट आली आहे. 3 विकेट या षटकामध्ये आल्या. 1 धावची 2 झेलची अशी सध्या स्थिती. शेवटच्या अंतिम चेंडू अजून बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये असा वाटला की खेळ खूप मोठा होत चाललाय म्हणजे 16 आल्या म्हटल्यानंतर 4 षटकांचं प्रेडिक्शन येतं ना समोर की किती धावा बनतील आणि किती धावांना आपण ॲझ्युम करू शकतो. तर त्या धावा 50-60च्या आसपास आपोआप दिसत होत्या परंतु आता हे दुसरं षटक आल्यानंतर असं वाटायला लागलं की 40-85 पार होईल की नाही. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू इनफिल्डमध्येच थांबलाय. सिंगल येते. महेश आता थोडेसे खांदे उंच झाले. थोडासा कॉन्फिडन्स उंचावलाय आणि असं असताना 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 वरती 3 अशी सद्यस्थिती. 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. तोपर्यंत या ऐकूयात एक स्फूर्ती देणारं गीत ऐकूयात आणि त्यानंतर मैदानाच्या दिशेने वळूयात. ग्राउंड मोठा गोलाकार गवत त्यावर हिरवगार
थँक्यू. आणि प्रत्येकजण हा मौका शोधत असतो. अनेक संघ म्हणतात की आम्हाला संधी मिळाली नाही, आम्हाला खेळायला इथे एंट्री मिळाली नाही, परंतु काही ती मर्यादा आहेत. एका दिवसामध्ये किती संघ खेळणार, आणि कारण वेळेचं बंधन आहे. पहिला चेंडू यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा थोडासा मागे ठेवला होता बॅकअप लेन, आणि तो उचलून घेणारा चेंडू प्रसादच्या हातामध्ये जातोय, तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होते. वैतीपाडाला इथून आता गिअर बदलणं गरजेचं आहे. म्हणजे म्हणतात ना, जे गतिरोधक होते ते गतिरोधक आता थोडेसे लागल्यानंतर गाडीला पिकअप पकडणं गरजेचं आहे. हळूहळू एक स्टेप पुढे जाणं गरजेचं आहे, आणि इथून तो चार्ज घेणं अपेक्षित गरजेचा. यावेळेला वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, लवकर डेप्थ झाला चेंडू, आणि फलंदाज मात्र हतबल तिथे होताना दिसतोय. लगातार 2 निर्धाव चेंडू येत आहेत. चांगला कमबॅक झालाय विशाल पाटीलच्या षटकानंतर. मागील षटकामध्ये जी काही झाली हरकत, लगातार येणाऱ्या विकेट्स, आणि त्या विकेटनंतर दडपण फलंदाजावरती आहे. परंतु खऱ्या अर्थानं जो दडपणाला झुगारतो तोच खरा खेळाडू असतो. त्याच्याकडेच यश येतं. चेंडू उंच हवेमध्ये, बॅटची वरची गडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. अजून एक विकेट येते. फलंदाज बाद, मैदान सोडतोय निखिल केनी. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. अनेक समाजकार्य आपण बघत असतो. कैलास पाटील असतील किंवा जयजी पाटील असतील, विजय मामा करत असतील, आपण खूप वेळा बघितलंय ते समाजकार्य करत असताना. आणि नेहमीच जिथं अन्याय होतो तिथं ही सर्व अग्रसेनेची मंडळी आपल्याला उभी असताना बघायला मिळते. आणि असं हे V24 फाउंडेशन आणि अग्रसेना यांच्या माध्यमातून यांच्या आयोजनातून विजयमामा चषक आपल्याला बघायला मिळतं, जे खूप चांगल्या रीतीने इथं सजलंय, नटलंय, आणि त्याचा आस्वाद घेत असताना समस्त खेळाडू म्हणा, संघ म्हणा, क्रीडा रसिक म्हणा, भरभरून प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय. नवनवीन युनिक संकल्पना, त्यानंतर नवीन फलंदाज प्रशांत किनी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते परंतु प्रॉपर बॅटवरती चेंडू आला नाही. यशरचा वेध घेऊन चेंडू निघून गेला. तोपर्यंत एक धाव लेग बायच्या रूपाने धावून कंप्लीट केली जाते. बघा, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, म्हणजेच परिस्थिती थोडीशी विपरीत बनली आहे. परिस्थिती थोडीशी आपल्या विरुद्ध गेल्यासारखं चित्र आहे फलंदाजांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर. विराजला स्ट्राईक मिळते. खूप वेळानंतर विराज स्ट्राईक एंडवरती आलाय. ज्याने पहिलं षटक पूर्ण खेळलं होतं त्याला आता तिसऱ्या षटकातील 5व्या चेंडू खेळण्याची संधी मिळते. 10 चेंडू वेट करावा लागला. डाऊन द ग्राउंड खेळले चेंडूला, परंतु प्रॉपर बॅटचं कनेक्शन नाही आहे. तितका चांगलं टाईम जुळून आलं नव्हतं. एक धाव मात्र मिळेल. विशाल त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. 5 चेंडूचा खेळ होतोय आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावपल करती धावायचं 26 लॉस ऑफ 4 एंजल स्टार वैतीपाडा. बाकीची मॅच थोडी लो स्कोरिंग झाली, परंतु त्यानंतर ही मॅच असं वाटलं की मोठ्या 50-60 धावा आपल्याला दाखवेल, जो आजचा उच्चांक 60 धावांचा दिसू शकतो असं वाटलं होतं, परंतु तसं झालेलं नाही आहे. यावेळेला फुल टॉस बॉल मागे फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी. ओ बाल बाल बचे. खूप मोठी संधी इथे गमावली गेली आहे. सिंगल येते आणि असं असताना येस, तिसऱ्या पंचांना चेक करण्यासाठी सांगितलं गेलं. बघूयात हा बीमर आहे का, काय स्टान्स होता फलंदाजा, फलंदाज कुठे उभा होता, त्यानंतर वेस्टच्या वरती चेंडू आला होता की नव्हता, कधी आला, केव्हा आला हे सुद्धा बघितलं जाईल. या सर्व गोष्टी बारकाईने बघितल्या जातात आणि आमची सावली क्रिएशनची संपूर्ण टीम पुन्हा एकदा बिझी होते. आमचे तिसरे पंच सुद्धा त्यावरती लक्ष देऊन आहेत. टेक्निकल टीम बिझी आहे आणि असं सन्माननीय राजूजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर भावेजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल दोन्ही मान्यवरांना की आपण आदरपूर्वक येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. अनेक मान्यवरांची रेलचेल इथे बघायला मिळते आणि कारण हा चषकच तितका न्यारा आहे, वेगळा आहे. विजय मामा चषक 2025 2017 पासून झालेला हा प्रवास ओहरमच्या माध्यमातून, त्या अगोदर अंडरआर्म क्रिकेटची खूप मोठी मेजबानी इथं प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी असायची. त्या ट्रॉफीज, ते भव्य दिव्य स्वरूप सगळ्यांच्या हृदयावरती वेगळी छाप सोडणारे. आजही तुम्ही पालघरच्या कोपऱ्यात जावा, कोणत्याही मुंबई शहर किंवा ठाणे परिसरात कुठेही जावा आणि तिथे सांगा की विरारमध्ये एक स्पर्धा अशी व्हायची, तिथं मोठ्या ट्रॉफी असायचं, तर कोणी म्हणतं की चंदनसरमध्ये व्हायची. म्हणजे इतकी मोठी आवड त्याची असायची, इतकी मोठी क्रेज होती. आणि 2017 नंतर लागलेलं हे वेगळं रूप मिळालेलं एक वेगळं वळण आणि ओहरम क्रिकेटमध्ये
केलेली वाटचाल आणि उत्तरोत्तर प्रगती साधत असणारं आयोजन म्हणजेच विजय मामा चषक 2025. जातोय आपण शेवटच्या आणि अंतिम षटकाकडे. 3 षटकं संपलीत, 27 वरती 4 अशी सद्यस्थिती. नवीन गोलंदाज मनीषच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. बघूयात मनीष कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. उजव्या स्टेजच्या बाहेर निघणारा चेंडू आणि पंच वळून सांगतात येस इट्स वाईड. अतिरिक्त धाव धापालकामध्ये येते. बघा वाईड चालतं, परंतु वाईड बोलता बोलता डचा ट नको करायला. म्हणजे डचा ट झाल्यानंतर काय होतं की ती वाईट वेळ येते आणि ती वाईट वेळ आली की मात्र तुम्ही कितीही चांगले बॉल टाका किंवा कितीही चांगले फटके खेळा, कितीही चांगल्या प्रकारची पारी बिल्ड करा, त्याला काही अर्थ राहत नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगली फिल्डिंग होताना बघायला मिळते. चांगली फिल्डिंग होतीये आणि तिथे एक धाव येत असतानाच बघा प्रयत्न तर होत आहेत, पण म्हणतात ना तुम्हाला बॅटिंग करत असताना जर का चेंडू तुमच्या जवळ येत नसेल तर तुम्हाला चेंडू वरती जाणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे एखादा माणूस येत नसेल तर तुम्हाला त्या माणसाजवळ जाणं गरजेचं आहे, जर तुम्हाला तो गरजेचा असेल. जर गरजेचं नसेल तर मात्र जाऊन, आणि जसे आमच्या दयाकडे भरपूर जण येतात, हा एक वेगळा पाठ राहिला. मैदानाच्या दिशेने जाऊयात ज्या ठिकाणी सिंगल 29 वरती धावफलक येऊन थांबले. वाईड नंतर सिंगल. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये जर का 3 मोठे फटके आले तर एक चांगली स्थिती अँजेस्टर वैतेपणाला दिसू शकते. परंतु श्री गणेश घासकोपरी काय विचार करत असणार आहे. श्री गणेश घासकोपरी इथे विचार करते की हे धावफलक 40च्या आतमध्ये कसं थांबेल. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड चेंडू हवेमध्ये. ओ व्हॉट अ शॉट. लॉंग ऑफच्या डोक्यावरून अजून एक नेत्रदीपक फटका. शॉट ऑफ द मॅच. षटकार. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका होता इनसाइड आउटचा. लॉंग ऑफच्या डोक्यावरून. सोपं नसतं पण सोपं करून दाखवलंय. हो बाहेर निघणारा चेंडू आहे. पंच वळतायत. पुन्हा एकदा वाईट. अतिरिक्त धाव येते. हे दडपण आता दिसून येते मनीषवरती दडपण. विराटचं कॉन्ट्रीब्युशन खूप वाखाणण्याजोगे राहिले. 8 चेंडू 24 धावा त्यांनी बनवल्यात आणि त्या 36 मध्ये 24 त्याच्या स्वतःच्या. आता 36 मध्ये 24 आहेत आणि 8 चेंडू ॲज अ ओपनर म्हणून आल्यानंतर त्याला खेळायला मिळाल्यात. म्हणजे नॉन स्ट्राईक एंडवरती बघायच्या भूमिकेमध्ये जास्त वेळ होता. इनसाइड आउट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये होता परंतु त्याला बेंदून चेंडू निघून गेला. यावेळेला थर्ड मॅन क्लिअर करतोय का नाही. गलीमधून ट्रॅव्हल झालाय चेंडू. गलीमधून ट्रॅव्हल झाला. 1चं रूपांतर 2 मध्ये 2चं रूपांतर. आता 3 किती काढले. 4 धावा धावून कंप्लीट. आणि मला वाटतं आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा 4 धावा धावून कंप्लीट केल्यात. हे सुद्धा शक्य असं दाखवलं इथं. 1 2 3 4 चपळाईने 4 धावा पूर्ण केल्यात. ही 4थी धाव घ्यायची नव्हती. स्ट्राईकसाठी घेतली गेलेली धाव होती परंतु जो काही थ्रो होता तो चुकीचा होता आणि फिल्डरचा तिथे कमीपणा जाणवला आणि त्यामुळे या 4 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 40 वरती जाऊन पोहोचलाय. बघता बघता 11 धावा कधी आल्या ते कळलंच नाही. वरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही 3 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. आता काहीशी अशी स्थिती निर्माण झाली जिथे तो आपण 50चा विचार करतोय 50 पर्यंत सुद्धा जाते की काय. शक्य आहे. सर्व काही शक्य आहे जर का तुम्ही त्या दृष्टिकोनाने विचार कराल. त्या वेने तुमची मानसिकता न्याल किंवा तो दृष्टिकोन तुमचा क्लिअर असेल, व्हिजन क्लिअर असेल. विराज एकमात्राचा खेळाडू. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू पुन्हा एकदा गलीच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. आता कोणती चुकी नाही करणार. पुन्हा एकदा थ्रो. मला वाटतं इथे रॉंग एंडला आलाय आणि तो थ्रो येत असताना विकेट सॅक्रिफाईस होईल परंतु विराजकडे स्ट्राईक राहील. सिंगल येते. 41-41 लॉस ऑफ 5. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट आली. विकेट नंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आला. विराज यावेळेला स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सज्ज होता. शेवटच्या 2 चेंडू. हो यावेळेला आडव्या बॅटने लवकर बॅट क्लोज करण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅट पूर्णपणे स्टिकरला मला वाटते लागली गेली. त्यामुळे चेंडू मागे नाही. शरीराचा वेध. हो
इथे शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. लेग बाईच्या रूपाने एक धावेल. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू आहे. बघूयात या चेंडूवरती काय हरकत होतीये. 42 धावा धावफलकावरती आहेत. इथून एखादा मोठा फटका आला तरी सुद्धा मजा येईल. मोठा फटका अपेक्षित होता. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. ओ झेल टिपण्याचा प्रयत्न परंतु नाही झाला झेल. नाही झाला झेल. बिघडला खेळ. एकाचं रूपांतर 2 मध्ये सहज रीतीने झालं आणि या 2 धावांनीशी षटक संपलं. चौथं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा आहेत 44. 45चं लक्ष आणि या 45चा पाठलाग कसा होणार आहे. 45चा बचाव कसा होणार आहे. येणारी काय वेळ सांगणार आहे. तुर्तास वेळ झाली आहे टॉसची. टॉस का बॉस मध्ये प्रशांत आदवडे सरांकडे घेऊन जातोय सरळ या नाणेफेकीसाठी. खेल से बनता है चरित्र और चरित्र से बनता है राष्ट्र. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं विजय मामा चषक का 2025 की अद्भुत कहानी. और दोस्तों ये जो बीच मैदान पर मुकाबला है बहुत ही इंटरेस्टिंग है, जिसके बारे में बिल्कुल बहुत सारी जानकारी आपको मिल रही है. परंतु यानंतर होणारा जो सामना होता जरीमरी बडोली व आई चंडिका माता कोपर, एक दुःखद घटना संघाचा नायक जरीमरी डोलीव संघाचा त्यांच्या घरामध्ये घडली असल्यामुळे या संघाला इथे यायचं, कारण डोलीव संघानं नेहमीच विजयमामा चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. पण या गोष्टीला आपल्याकडे काही पर्याय नाही आहे. जरीमरी डोलीव संघाच्या कर्णधाराच्या घरामध्येच दुःखद घटना घडल्यामुळे त्या संघाच्या कॅप्टननी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं की या स्पर्धेत आम्हाला यायचं होतं पण आत्ता येता येणार नाही आहे. त्यामुळे आई चंडिका माता कोपर संघाला पुढे चाल देण्यात आली आहे, पुढे संधी मिळणार आहे. जरीमरी डोलीव, मला माहिती आहे तुमची या ठिकाणी तुमच्या घरामध्ये आज दुःखाचं वातावरण असेल. विजय मामा V24 फाउंडेशनची पूर्ण टीम तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहे. आज आपण या ठिकाणी न आल्यामुळे निश्चितच थोडंसं दुःख आम्हालाही असेल, परंतु या आत्ता घडलेल्या घटनेबरोबर आपल्याला जावं लागेल. या दुःखद घटनेमध्ये आम्ही सर्व आयोजक म्हणून जी सर्व टीम आहे ती तुमच्या दुःखात सहभागी आहे. पण आता मॅच असेल आई जय बजरंग शिरगाव आणि कोस्माई खाडी या 2 संघादरम्यान. मी राजू भोईर यांना विनंती करेन, क्रिकेटबद्दल प्रचंड प्रेम, त्याचबरोबर भावेश पाटील देखील त्यांनाही विनंती करेन आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन सज्ज आहेत. विजय घरट मामा महान, या करी सेनेची शान. विजय घरट मामा महान. V24 अशी मागणी झालेली आहे आणि आता V24 निश्चितच कोस्माई खाडी संघाने टॉस जिंकलेले. भावेश पाटील थँक्यू सो मच. त्याचबरोबर राजू भोईर, क्रिकेटबद्दल प्रचंड प्रेम आहे दोघांचं. टॉस जिंकला निर्णय काय करणार आहात? फिल्डिंग. बाकी प्रश्न विचारणार, कारण ती प्लॅन तुम्हाला रणनीती मैदानावरती या ठिकाणी तुम्ही केलेल्या अंमलबजावणी करायचे. महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेच्या निमित्तानं ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी यावर्षी पालघर जिल्ह्यातील एक पहिली अशी स्पर्धा आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक ठेवण्यात आली. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. विजय मामाचा खूप धन्यवाद करेन असं आम्हाला संधी दिल्याबद्दल. ऑल द बेस्ट. खाडी संघाने जिंकला टॉस. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या सामन्यामध्ये ते गोलंदाजी करणार आहेत आणि याच दरम्यान या मंचावरती नुकतंच राजू भोईर आणि भावेश पाटील यांचं शुभागमन झालं आहे. त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. राजू भोईर आपण या, त्याचबरोबर भावेश पाटील आपलाही सन्मान या ठिकाणी येणार आहे. V24 फाउंडेशन व आगरी सेना यांच्या माध्यमातून आज सन्मान होईल. विजय मामा चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम, दिमागदार आयोजन, लाख मोलाची आणि सन्मानाची स्पर्धा. राजू भोईर, क्रिकेटबद्दल प्रचंड प्रेम आहे, सातत्यानं या क्रिकेटच्या खेळाकरता योगदान राहिलेलं आहे. आणि आता V24 फाउंडेशन आणि आगरी सेनेच्या वतीनं विजय मामांच्या माध्यमातून सन्मान आपला केला जातो राजू भोईर यांचा. त्यानंतर भावेश पाटील हे देखील एक स्पॉन्सर आहेत. आपण बघितलं तर प्रायोजक म्हणून नेहमीच पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. मायाची शाल, त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून उमंग प्रॉपर्टीज एक सुंदर ट्रॉफी, या स्पर्धेची आठवण. राजू भोईर मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर भावेश तुमचेही मनापासून धन्यवाद. विजय मामांच्या शुभहस्ते केला गेला टॉस. खाडी संघाने जिंकला टॉस आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये, या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
जाऊया पुन्हा एकदा सामाजिक कक्षामध्ये सामन्याचा अत्यंत महत्त्वाचा खेळ अर्थात यानंतर उत्तरार्ध सुरू होईल. दुसरी इनिंग आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत सावली क्रिएशनवरती. वेलकम बैक सभी का स्वागत है. आप देख रहे हैं विजय मामा चषक 2025 की अद्भुत कहानी सावली क्रिएशन पर. और प्रारंभिक बैटर प्रसाद जाधव, नॉन स्ट्राइक रेन पर बैटर मिशर ऑन स्ट्राइक. प्रसाद जाधव नॉन स्ट्राइक रेन पर है और गेंदबाजी का बागडोर सोबत में रोहन मेहर जीतने के लिए 45 रनों का लक्ष्य. अमरजीत राम हमारे साथ जुड़े हुए इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखने के लिए बिल्कुल तैयार. ओ बहुत अच्छी गेंद आउटसाइड पर खेलना चाह रहे थे, फिलहाल बीट पे बल्लेबाज. जबरदस्त गेंदबाज, स्टार्ट अच्छा किया गया है. थोड़ा लेट खेले बल्लेबाज विशाल पाटिल. आक्रामक बल्लेबाजी करते हैं. मैंडेटरी पावर प्ले का एक बार फिर फायदा उठाने की पूरी कोशिश करेंगे. इंपॉर्टेंट मैच है, चौथे दिन का खेल, दोपहर का सत्र. गेंदबाजी करने के गेंदबाज रोहन मेहर और 1:32 पर मुकाबला शुरू हुआ. ऑनसेट पर अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. इसी स्ट्रोक के लिए प्रोडक्शन है. बाउंड्री लाइन पर काउ कॉर्नर पर गेंद को फील्ड किया गया. 1 रन लेने का मौका. विशाल पाटिल का खाता खुला है. अभी फिलहाल आप मैच देख रहे हैं एंजल स्टार वैतीपाड़ा और श्री गणेश घासकोपरी, दोनों तगड़ी टीमें मैदान के अंदर. और वैतरना ग्रुप में यह बहुत बड़ा मुकाबला. स्कोर फिलहाल 1 रन, विशाल पाटिल का खाता खुला. 46 इज द टारगेट, 45 इज द टारगेट, 45 रनों का लक्ष्य. टपकाने के बाद उछाल था, इस बार रूम मिला, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया कमर पर, मिला रूम और मचाया धूम. गेंद बॉडी रहने के बाद 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. किरण कारभारी एंजेस्टर वैतीपाड़ा के ओनर है और टीम बहुत ही बढ़िया खेल रही है. व्हाइट बॉल का इशारा. हमेशा किरण कारभारी ने खिलाड़ियों का हौसला बुलंद करने का काम किया है. स्कोर 6 पर रन. पहले ओवर की कहानी बीच में दर्पण जारी है. प्रसाद 4 पर बल्लेबाजी कर रहे, 1 गेंद का सामना किया है. विशाल पाटिल 1. पहले ओवर का खेल जारी है. एंगस्टर वैतीपाड़ा की तरफ से गेंदबाजी करे गेंदबाज रोहन मेहर. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, कट करना चाह रहे थे. गेंदर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. इस वक्त खिलाड़ी देखिए, थर्ड मैन पर एक खिलाड़ी मौजूद है. पॉइंट कवर, उसके साथ एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है. मैंडेटरी पावर प्ले ऑन है. काउ कॉर्नर पर एक खिलाड़ी तैनात. गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार है. रोहन मेहर सामना करेंगे बल्लेबाज प्रसाद. हेलीकॉप्टर खेल दिया लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, गेंद के नीचे. क्या यह कैच हो जाएगा? बिल्कुल कैच. रोहन को सफलता मिली है. प्रसाद बैक टू द पेबल, जिन्होंने बनाए 4 रन. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. टीम के कप्तान महेश धीरे धीरे मैदान के अंदर आ रहे हैं. एक्शन रिप्ले में देखिए, ऑफ टॉप के बिल्कुल बाहर गेंद थी लेकिन ज़्यादा आगे थी. और एक्शन रिप्ले ऑन साइड पर खेलना चाहता है. हेलीकॉप्टर खेल दिया था. गेंद जानी चाहिए थी लॉन्ग ऑफ पर क्षेत्र में, गेंद चली गई लॉन्ग ऑफ पर. और लॉन्ग ऑफ पर बहुत ही बेहतरीन कैच, सुंदर कैच. सेलिब्रेशन देखने वाला था जिस तरह से सेलिब्रेशन उन्होंने किया. अंपायर बता रहे भाई टीम मीटिंग ना करे, सेलिब्रेशन ज़्यादा हो गया आपका. स्कोर 6 पर 1. 15 मिनट का आपको समय दिया गया है. 1:32 पर मुकाबला शुरू हुआ. अगर आप 15 मिनट में 3 ओवर पूरे नहीं करते तो बिल्कुल आपका एक खिलाड़ी दायरे के अंदर आएगा बॉडी लाइन से. स्कोर 6 पर 1. न्यू बैटर बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए महेश. 19 गेंदों में 39 रनों की जरूरत है. करंट रन रेट 7.20 का है. और इस ओवर की बात करें तो अभी तक 6 रन खर्च किए हैं.
ऑन्सर पर अच्छा स्ट्रोक है, गैप में खेलते हुए बेहतरीन टाइमिंग, गेंद बॉडी लाइन की तरफ जाएगी। 1 2 3 4 1 2 का 4, 4 रन। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार। टीम के कप्तान है और बहुत इंपॉर्टेंट पारी वो खेलने का मौका मिलेगा महेश पाटिल के लिए। पहली गेंद पर चौका और इस चौके के साथ स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल 10 रन स्कोर बोर्ड पर है। पहले ओवर का खेल समाप्त हुआ है, करंट रन रेट बहुत अच्छा है। ये खूबसूरत बाइक और साइकिल आप देख रहे हैं, मानो ऐसा लग रहा है कि यहाँ विजय मामा ने एक शोरूम बनाया है। साउली क्रिएशन के हमारे कैमरामैन सिद्धू आपको भी दिखा रहे हैं। विजय मामा चषक का जो एक बहुत अलग टूर्नामेंट है, इतनी ज़्यादा साइकिल, इतने ज़्यादा टू व्हीलर, एक बार फिर देखिए ग्रामीण के लिए वो टू व्हीलर मैन ऑफ द सीरीज़ के लिए दिया जाएगा। प्रोफेशनल खिलाड़ियों को तो बहुत बार आपने देखा है कि वो टू व्हीलर होती है और हर दिन में एक साइकिल भी आपको मिलने वाली है। रिक्वायर्ड 11.67, टारगेट 45 का। युवराज वैद्य अपने बॉलिंग माप पर तैयार गेंदबाजी करने के लिए। किरण कारभारी टीम के ओनर, स्कोर 10 रन, 1 विकेट के नुकसान पर। विशाल पाटिल एक पर खेल रहे। महेश पाटिल ने चौका जड़कर अपने इरादे को स्पष्ट किया है। सेटमेंट पॉइंट पर खिलाड़ी, कवर एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात। पावर प्ले समाप्त हुआ है। लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। स्क्वायर लेग पर खिलाड़ी है और एक खिलाड़ी फाइन लेग पर। ऑन साइड पर पुल करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। बॉट लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया है। बल्लेबाज विशाल 2 पर पहुंच चुके हैं, महेश 4 पर बल्लेबाजी कर रहे। स्कोर अगर देखें तो रन संख्या 11 रन, 1 विकेट के नुकसान पर। प्रतियोगिता का चौथा दिन फिलहाल इस वक्त अगर देखें तो समय आपको बताऊंगा 1:37 का समय है। 15 मिनट का समय आपको दिया गया है 3 ओवर को कंप्लीट करने के लिए। स्कोर 11 पर 1, चेसिंग टारगेट ऑफ 45 रन। अपने बॉलिंग मार्क पर गेंदबाज तैयार, गेंदबाजी कर रहे गेंदबाज युवराज। टप्पा खाने के बाद तो चलता अजीब गरीब अंदाज में गेंद को खेला गया है। 1 रन लेने का मौका मिलेगा। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। इस मुकाबले में श्री गणेश घासकोपर के लिए समर्थन जरूर मिलेगा। जैसे कि आप देख रहे हैं कोपरी स्टैंड में बहुत सारे समर्थक क्रिकेट के खेल का लुत्फ उठा रहे हैं। विजय मामा चषक 2025, स्कोर 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल जारी है। फ्रंटलर गेंदबाजी करते हुए युवराज, और युवराज ने हमेशा अच्छी गेंदबाजी की है। युवा खिलाड़ी है, नौजवान, उनके पास टैलेंट है। विशाल पाटिल इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया है। विशाल कर रहे कमाल, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती 4 रनों के लिए मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार। आक्रामक रवैया अपनाते हुए विशाल पाटिल। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 12 पर 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। विजय मामा चषक 2025 का चौथे दिन का जो खेल है, जिसमें आज मौका मिला वैतरना ग्रुप के लिए। यहां से आगे आने वाले दिन बहुत महत्वपूर्ण होंगे। प्रोफेशनल क्रिकेट देखने का मौका मिलेगा दर्शकों को। कल ऑल इंडिया ओपन हाफ है। इस ओवर की अगली गेंद कदमों का इस्तेमाल करते हुए बहुत खूबसूरती के साथ गेंद को हुक किया है। शानदार स्ट्रोक, मैग्निफिसेंट स्ट्रोक, ब्यूटीफुल स्ट्रोक प्लेड बाय विशाल पाटिल। इट्स अ बिगी सिक्सर। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। 22 पर 1, विशाल पाटिल प्लेइंग ऑन डॉट बॉल। कदमों का बहुत अच्छा इस्तेमाल किया गया था विशाल पाटिल द्वारा। युवराज अपने बॉलिंग मार्क पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। इस बार खेलना चाहते थे वैसे कबर की तरफ गेंद चलेगी पॉइंट पे क्षेत्र में और 1 रन देने का मौका। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। विशाल पाटिल बिल्कुल बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए थे। उसको 23 रन, 1 विकेट के नुकसान पर। कल का दिन बहुत यादगार रहा टूर्नामेंट के लिए, विजय मामा चषक 2025। और कल के दिन की जो कहानी जिसमें आई जुदानी घासपाड़ा टीम ने बहुत ही शानदार प्रदर्शन किया। और तीसरे दिन की जो कहानी है वो घासपाड़ा के नाम रही है। युवराज वैद्य राइट ओवर द विकेट। टप्पा खाने के बाद बिल्कुल इस बार उछाल था फाइन लेग पर। फाइन लेग के ऊपर से खेलना चाहते थे महेश पाटिल और फाइन लेग पर जो खिलाड़ी है उनके गोदी में गेंद जाते हैं। महेश पाटिल की पारी समाप्त, 5 रन बना के डगआउट की तरफ जा रहे हैं।
संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. वैसे नेक्स्ट की तरफ गेंद जा रही थी तो इसका फायदा उठाने की जरूरत थी महेश को. 6 गेंदों में 5 रन बना के बैक टू द पेवेलियन चले गए. एक चौका इनके बल्ले से 23 रन 2 विकेट के नुकसान पर. श्री गणेश घासकोपरी. अब फिलहाल प्रसाद हमारे साथ जुड़े हुए हैं. ओंकार हमें बताएंगे यहाँ से समीकरण क्या होगा जिस तरह से यह मुकाबला है. और 12 गेंदों का खिलाना बाकी है. 22 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. तो इंटरेस्टिंग मुकाबला बीच मैदान पर जारी है. गेंदबाजी में परिवर्तन. फिलहाल यह समीकरण देखिए आपके स्क्रीन पर यह सारे ग्राफिक. विशाल पाटिल खेल रहे 13 पर 6 गेंदों का सामना किया. युवराज वैती की ओवर में 13 रन और बहुत महत्वपूर्ण एक सफलता. एंगस्टार वैती पाड़ा के लिए वो विकेट की सख्त जरूरत थी. विकेट मिला लेकिन थोड़ा महंगे साबित हुए हैं. युवराज दीपेश बोहिर न्यू बैटर बल्लेबाजी करने के लिए आए. उसको 23 रन 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ. 12 गेंदों में 22 रनों की जरूरत. ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर गेंद थी. बिल्कुल इस वक्त अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए व्हाइट बॉल का इशारा. और मिस्टर इस से रन संख्या अब फिलहाल 24 रन 2 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी में परिवर्तन हुआ है और विराज को गेंदबाजी करने का मौका मिला. एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, टैलेंटेड है. पहली गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर थी. व्हाइट बॉल के साथ आगाज किया गया. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. लेग ब्रेक गेंद है. इस बार अगेंस्ट द टर्न खेलने की कोशिश बल्लेबाज द्वारा. दीपेश भोईर और विशाल पाटिल. और इस वक्त विशाल पाटिल स्ट्राइकर एंड पर है जिनके पास काबिलियत है. इनफॉर्म बैटर सेट हो चुके हैं. 13 पर बल्लेबाजी करें. 7 गेंदों का सामना किया. लेफ्ट आर्म राउंड विकेट. फुल टॉस गेंद. अच्छा स्ट्रोक आंसर पर खेल दिया. बॉर्डर पर खिलाड़ी छलांग लगाई थी. वह कैच न पकड़ने का पूरा प्रयास किया गया. कामयाबी नहीं मिली. 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर और 2 रनों के साथ रन संख्या फिलहाल स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन 2 विकेट के नुकसान पर. विशाल पाटिल के दरे 15 पर 10 गेंदे 19 रनों की जरूरत. एक्शन रिप्ले में देखें फुल टॉस गेंद थी. बॉटरमैट का इस्तेमाल किया था. ऑन साइड पर हवा में बिल्कुल छलांग लगाई थी. डीप मिड विकेट पर खिलाड़ी थी लेकिन इसका कुछ ज़्यादा फायदा नहीं हुआ. एक्शन रिप्ले था साउरी क्रिएशन के ऊपर. प्रसाद शुक्रिया. 26 पर 2. तीसरे ओवर का खेल जारी है. लेग ब्रेक करना चाह रहे हैं लेकिन काफी ऑफ टाइम के बाद टिप्पा खिलाते हुए. इस बार विराज का नियंत्रण नहीं था. व्हाइट बॉल का इशारा. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ. रन संख्या फिलहाल 27 पर 2. 27 रन 2 विकेट के नुकसान पर. लक्ष्य 45 रनों का है और विराज अपने बॉलिंग मार पर तैयार. विजय मामा चषक 2025 का दोपहर का सत्र. इस बार सुंदर स्ट्रोक है. लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद को खेल दिया है. विशाल के बल्ले से स्ट्रोक है. विशाल बल्लेबाज विशाल कर रहे कमाल और बल्लेबाजी बेमिसाल. 6 रन. फटका असा धुआधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. Beautiful batting by Vishal Patil. Is playing 121. Score 33 पर 2. स्ट्राइक रोटेट भी करना ये जानते हैं और अपने पार्टनर के ऊपर विश्वास जताते हुए दीपेश भोईर नॉन स्ट्राइकर इन पर स्ट्राइकर इन की तरफ आए. विशाल पाटिल 22 पर खेल रहे. 10 गेंदों का सामना किया. इसको 34 रन 2 विकेट के नुकसान पर. बहुत ही बेहतरीन आयोजन. पालघर जिले का सबसे बेहतरीन टूर्नामेंट आप देख रहे हैं विजय मामा चषक 2025 जिसमें लोकल टैलेंट को भी मौका मिल रहा है. लेग ब्रेक गेंद ऑफ स्टंप के बाहर थी. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. इस बार चकमा देते हुए गेंद चली गई. विकेट कीपर की तरफ रन बनाने का कोई मौका नहीं है. स्कोर रुका हुआ 34 2 विकेट के नुकसान पर. एक इंपॉर्टेंट पारी है विशाल पाटिल की. 22 पर खेल रहे. 7 गेंदों का खिलाना बाकी है. ये निर्णय गेंद है. आखिरी गेंद है. स्कोर है 34 2 विकेट के नुकसान पर. रिक्वायर्ड रेट 9.43 का. शॉर्ट पिच गेंद ऑन सर पर खेल दिया. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है. एक हाथ से गेंद को फील्ड करना चाहते थे. सर के ऊपर हाथ चले गए हैं लेकिन गेंद का रुकने वाली गेंद बाउंड्री के बाद 4 रन. चौका. सुंदर भिडूदे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार. एक हाथ से इस गेंद को
फील्ड करने की कोशिश। स्कोर 38 विकेट के नुकसान पर। समीकर आपके स्किल पर आएगा। 6 गेंदों का खेलाना बाकी है और जीतने के लिए फिलहाल 7 रनों की जरूरत है। एक दूसरे का मिलेगा साथ तभी तो बनेगी बात। विराज का ओवर बहुत महंगा रहा। इस ओवर में 15 रन और जिसकी जरूरत थी श्री गणेश घासकोपरी टीम के लिए। एंगल स्टार के लिए गुच्छे में विकेट चाहिए तभी जाकर बात बनेगी। विशाल पाटिल 22 पर खेल रहे, 10 गेंदों का सामना किया, बहुत ही बेहतरीन पारी है। दीपेश भोईर की बात करें तो 4 पर खेल रहे, 2 गेंदों का सामना किया है। ये कमाल का स्ट्रोक था। लॉन्ग ऑन पर बहुत ही खराब फील्डिंग रही है, जिस तरह से गेंद को रोकने की कोशिश की गई थी। प्रशांत वहां मौजूद थे, प्रशांत को गेंद को रोकना था। पैरों पर गेंद, कमाल का स्ट्रोक है विशाल पाटिल का। गेंद तारामंडल में, भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाइव पलटवार उसे हुकुम का क्या कहते हैं। विशाल गेम चेंजर, गेंद तारामंडल में, और क्या विनिंग स्ट्रोक था ये, क्या बात है। विशाल कर रहे कमाल, बल्लेबाजी में मिसाल। विंग स्ट्रोक के साथ मुकाबला समाप्त किया। विनिंग स्ट्रोक के साथ गेंद को एक बार फिर बाउंड्री लाइन के बाहर भेजने की पूरी कोशिश, और एक बड़ा स्ट्रोक चाहिए उनके लिए, और वह सिंगल लिया गया। ये विनिंग स्ट्रोक है, ये विनिंग स्ट्रोक है। 7 रनों की जरूरत थी, सिक्सर आया था और उसके बाद में विशाल पाटिल ने सिंगल लिया। सेंसिबल बल्लेबाजी रही है। 12 गेंद में 29 गेंद चेंजर खिलाड़ी हैं। स्कोर 45, 2 विकेट के नुकसान पर श्री गणेश घासकोपरी। और इस मैच में अब मंच के ऊपर आप देख सकते हैं भावेश पाटिल, उसके साथ राजू भोईर टूर्नामेंट के आयोजन करता, हमारी सबकी दिल की धड़कन विजय मामा और उनके साथ गोविंद पाटील यावेळेला व्यासपीठावरती आहेत. हा मंच आहे, स्पर्धेचे शिल्पकार आधारस्तंभ विजय मामा. त्यानंतर ही शिस्त आहे क्रिकेटमधलं डिसिप्लिन आपण पाहतोय. मॅच समाप्त झाल्यानंतर सिद्धू थँक्यू, खूप चांगलं काम करतोस तू कॅमेरामॅन. ही डिसिप्लिन आणि त्यानंतर पुढचा सामना आपण लगेचच घेणार आहोत. तेही दे आता इथे दाखवेल आमचा कॅमेरामॅन सावली क्रिएशनच्या माध्यमातून. पराभूत झालेला संघ असेल या मॅचमध्ये एंजल स्टार वैतीपाडा. किरण कारभारी थँक्यू सो मच. या स्पर्धेत आपण सहभागी झालात. एंजल स्टार आपला एक प्रतिनिधी सामाजिक कक्षाकडे पाठवायचा आहे. आणि श्री गणेश घासकोपरी या सामन्यामध्ये गेम चेंजर खेळाडू आहे. आपण